परभनी शहर का गुरुवार बाजार, जहां हर हफ्ते किसान, व्यापारी और मजदूर अपनी रोजी रोटी की उम्मीद लेकर आते हैं, इस बार भी पूरी तरह से बंद नजर आया। कुरैशी समाज की ओर से महाराष्ट्र भर में बुलाए गए इस बंद का असर सिर्फ एक समुदाय तक सीमित नहीं रहा, बल्कि इसने पूरे बाजार की रफ्तार थाम दी। न कोई खरीदार, न कोई बिक्री, सब कुछ सन्नाटा। किसानों की हालत बद से बदतर होती जा रही है। उनका कहना है कि सरकार ने चुनाव से पहले कर्ज माफी का वादा किया था, लेकिन वो वादा अब तो सिर्फ कागजों पर ही सीमित कर रह गया है। एक किसान की पीड़ा, हम जानवर लेकर आते हैं बाजार में बेचने के लिए, लेकिन कोई खरीदार ही नहीं आता। फिर जानवर को वापस ले जाना पड़ता है। 3-4 हजार का नुकसान हर बार होता है। अब तो ये भी सोच रहे हैं कि अगली बार लाए ही ना। सिर्फ किसान ही नहीं, परंपरागत कामगार भी संकट में है। जानवरों के सींग तराशने वाले एक कारीगर ने कहा, हम ये काम पीढ़ियों से करते आए हैं, लेकिन इस बार बंद होने से घर में भूख की नौबत आ गई है। एक और किसान ने बताया, मेरे जानवर को बीमारी है, ऑपरेशन कराना है, इसलिए बाजार लाया था बेचने, लेकिन यहाँ तो कोई देखने भी नहीं आ रहा है। सरकार से मांग की जा रही है कि जानवर बाजार को फिर से पूरी तरह से खोलने की अनुमति दी जाए, क्योंकि अब ये सिर्फ व्यापार का मामला नहीं रहा, ये सीधा पेट और परिवार से जुड़ा सवाल बन चुका है। अब सवाल ये है, क्या सरकार इन मजदूर, किसानों, व्यापारियों और कारीगरों की आवाज़ सुनेगी, या फिर ये बाजार और जिंदगियां यूं ही ठप पड़ी रहेगी? आइए सुनते हैं किसानों और व्यापारियों की जुबानी, उनकी असल की जोड़ी है उनके अपने शब्दों। 1,20,000 की जी। तो मैं अब ये मंगल गया था तो वहाँ भी नहीं, बसमत में भी नहीं बेचा। जो भाषा रविवारी तिकडं याला नेलते जवळ्याला, तिथे बी नाही इकले। आता इथं आणलो तर इथं तर कोणी बाजारात दिसना, काय माणूस बी दिसना इथं बाजारामध्ये। आता लेकराची फी भरायची आहे, ऑपरेशन करायसाठी खास इकायची बैल, पण काय करतं त्याला आता इथं घ्यायलाच कोण नाही, बैल घेणारच कोण नाही इथं। परेशान व्हायलो आम्ही इथं मंगळवारी। आणि तिकडं 2,000 रुपये भाडं गेलं, इकडं 2,000, आता परभणीचं 3,000 भाडं आहे। दुसऱ्या भाड्यामध्येच पैसे गेलेत। नेमका कुठून आले? आम्ही पळसगावून आलो। वसमत पशी पळसगाव, पळसगाव तर्फे धामणगाव। आता तुमच्या गाडीला कोणी धरलं नाही का, गोरक्षकांनी किंवा नाही? तसं ते आपलं तसं नाही धरलं कोण आणखीन गाडीनं। मी आता बाजारावर आलो तर तसं काय धरलं नाही, तसा काही त्रास कोण दिला नाही आपल्याला। फक्त म्हणतात समजा कापाचे ढोर असले तर धरतात म्हणतात, असं आपली काय गाडी आणखीन धरली नाही कोण। पण हे शेतकऱ्याचे बैल, कुरैशी समाजाचे जे लोक आहे, जे त्यांच्यामध्ये जे व्यापारी आहेत कुरैशीमध्ये, जे जनावर घेतात आणि विकतात, जे तुमच्याकडे जनावर घेणारे आलेच नाही। आता त्यांच्या आज 31 ऑगस्टला त्यांची स्ट्राईक आहे, ते जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहेत, त्यांचा धडक मोर्चा आहे। आणि त्यांच्या रास्त ज्या मागण्या आहेत की ते धाकड जनावर असतात, जे शेतकऱ्याच्या यूज मध्ये नसतात, असे जनावर ते आता ना त्यांनी ते खरेदी करण्यासाठी ते तयार आहे, ना दुभते जनावर खरेदी करण्यासाठी तयार आहेत। नेमका सरकारला तुम्ही काय आवाहन करणार? तुमचे जनावर खरेदी करणारा कोण आहे? ते आता शेतकरीच आता मग ते अवताला नाही तर ते लोक मग असे समजा सरकारला तुम्ही काय आवाहन करणार? ते बाजार चालू होऊ द्यायला पाहिजे तसे एका नियमानं। हा, तुम्ही गाय असतील ना, गाय ते गायला तुम्ही गायला कुरैशी समाजाचे लोक सुद्धा घ्यायला तयार नाहीत। गाय दुभती असो दूध विना दुधाची असो, गायला खरेदी करण्यासाठी ते सुद्धा तयार नाहीत। ते खरेदी करायला तयार आहे फक्त बैल, तेही धाकळ बैल आणि म्हशी, जेही धाकळ म्हशी असतात आणि लहान जे असतात तेच खरेदी करायला ते तयार आहे। पण तेही आता ते खरेदी करायला तयार तर सोडा, ते बाजारात यायला सुद्धा तयार नाही। ते करू द्यायला पाहिजे एक आपल्या हिशोबाने। वर्ष आहे, 65 वर्षात तुम्ही हाच कारोबार करता का दुसरा? शेतात करतो, शेतात काम करता तुम्ही। नेमका तुमचे जनावर तुम्ही कोणते आणलेले विकायला? काय किंमत आहे याची? 1,20,000 आहे। 1,20,000 कितीला मागायले तुमचे जनावर? कोणी मागत नाही झाले, मागायला कोणी तयार नाही। कुठून आलात मामा आपण? आम्ही पळसगावून आलो। पळसगावनात। खर्च किती झाला तुमचा? आमचा 5-7 हजार झाला खर्च। 5-7 हजार रुपये खिशातून गेले। मंगळवारी गेलो, रविवारी गेलो, आज इथं आलो।
पाहुण्या संघ. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्ही काय संदेश देणार नेमकं तुमच्या जनावरांसाठी? हालत आता आहे, पोराच्या बायकोचं ऑपरेशन करायचे पैसा नाही, फवारायला पैसा नाही, शाळेत पोराच्या फी भरायच्या राहिल्यात. काय मागणी काय करणार सरकारला? आता आम्हाला ढोर फिर विकू द्या म्हणून त्याला बैल बिल. शेतकरी आहे, हो. शेतकरीचा बाजार चालू करा. उदरनिर्वाह करणं शेतकरीला कठीण झालेलं आहे. हो. त्यांचे जनावर विकायला तयार, हो. कोणी घ्यायला तयार तयार नाही. नाही आता काय हाल आहे. काय काय आवाहन करणार तुम्ही? काय आता विकू द्या म्हणणार, काय करावं मी त्याला. वो दे दो तुम्हारा देने का. हाँ, हमको सब जमता हा. चलो. नेमकं सरकारला काय आवाहन करणार तुम्ही? आता आम्हाला म्हणणार की बाबा बाजार फिजार चालू करा, म्हणजे आमच्या पोराच्या याच्या शिक्षणाला पैसे नाहीत ना. हो आता पोराचे त्या सुनेचे ऑपरेशन करायचे त्याचे पैसे नाहीत. ऑपरेशन झालं आहे. ले रे दुसरे तरफ जा. काय शूटिंग करू? शूटिंग करू चल. घेवालच नाही कोणी. कुठून आलात मग भाऊ? आम्ही रेवलगावून. रेवलगाव. किती खर्च झालाय तुमचा? खर्च आता पाहिजे 2000 भाडं न्यायचं 2000. 4000 रुपये खर्च होऊन सुद्धा तुमचे गिरायकच नाही. औषध खत बी खरेदीदार आहे ना कोणी विचारायला सुद्धा नाही तयार ना, नाही. तयारच नाही. महाराष्ट्र सरकारला काय आवाहन करणार तुम्ही? तुम्ही काय आवाहन करणार? गिरायक नाही ना हो, त्याचं चालू व्हावं, खरेदी करावं, विक्री चालू व्हावं, हेच मागणी आहे आमची. आज कुरेशी समाजाचा धडक मोर्चा आहे परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर. ते इथे यायला तयार नाहीत. नेमकं नाहीच. काय सांगणार तुम्ही? त्याला हे करा, मोकळीक द्यावा पाहिजे घ्यायची, असं आलंय ना. शेख इरफान कुरैशी समाज के से या व्यापारी है? आप व्यापारी है। आप व्यापारी होने के बाद में आपको क्या लग रहा है, आपकी कमाई किस तरह से रुक चुकी है? आपकी जो घर में परेशानी है आजकल के डेट में, सरकार से किस तरह का आह्वान करेंगे? जो व्यापारी होते हैं, व्यापारी के पास में ही पैसा नहीं रहा। व्यापारी के पास पैसा है पर नहीं, जानवर ही नहीं आ रहे तो क्या खरीदेंगे? सरकार से क्या आह्वान करेंगे आप? ये जल्द से जल्द कुछ तो निर्णय लगाना चाहिए. बरेच दिवसापासून येत होतो आम्ही. आज काय पोझिशन आहे खूप दिवस. मार्केटची जनावरांची? मार्केट जनावरांचं विकणार, काय करायचं आम्ही? आज मार्केट शेतकऱ्यांना. जनावरांचा बाजार तर भरलेला आहे पण खरेदीदार कोणी तयार नाही. खरेदीदार कोणीच नाही खरेदी करायला तयार. सरकारला काय आवाहन करणार तुम्ही? मुख्यमंत्र्याचा राजीनामा घ्यायला तयार आहेत आम्ही सगळे शेतकरी. देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा पाहिजे, आता पाहिजे राजीनामा. कारण आमचं चक बंद केलं त्यांनी, सर्वच बंद केलंय. शेतकरी काय म्हणतात तुमच्या शेजारी शेतकऱ्यांचं काय? शेतकऱ्यांचं म्हणणं हेच आहे सगळं, की मुख्यमंत्र्यांना दखल घ्यावं, सगळ्या स्कीमी चालू करावं, नसता राजीनामा द्यावा. आम्ही दुसरा काही संदेश देणार नाही. आम्हाला याच्या पलीकडे काही कळत नाही. आता शासनाचं काम आहे ते, सरकारनं त्याची दखल घ्यायला पाहिजे. बोलू शकता? सर्व स्कीमी बंद केल्या त्या द्यायला पाहिजे. सर्व शेतकऱ्याचं कर्ज सुद्धा माफ करायला पाहिजे. कर्ज माफ करीत नाही. मैं डिस्ट्रिक्ट हिंगोली से। हिंगोली डिस्ट्रिक्ट के है। कितना खर्चा है आपको? खर्चा इधर आने को 500 रुपए का पेट्रोल लगा। 500 रुपए का पेट्रोल लगा। क्या लेकर आए आपने? खरीदने के लिए आए क्या बेचने के लिए? मैंस खरीदने के लिए आया हूँ। अच्छा। भाकड़ी मैंस खरीदने के लिए आया, लेकिन ये शासन ने भाकड़ी मैंस कत्तलखाना बंद करने का, लेकिन किसान की भैंस बेचने की मत ये करने का, खरीदने का, बेचने का बंद नहीं करने का. आमचं कर्ज माफ करायला पाहिजे सरकारनं. आम्हाला जशी जबान दिली असं माफ करायला पाहिजे. कशा पद्धतीचं तुम्हाला कर्ज दिलेला आहे? तुम्हाला आम्हाला 6% व्याजाने दिलेलं आहे कर्ज सरकारनं, पण आम्हाला निवडणुकीच्या वेळेस सरकारनं असं सांगितलेलं आहे की तुमचं कर्ज माफ करू, म्हणून आम्ही सरकारला निवडून दिले. आता तुम्हाला सरकारने अडचणीत आणलेला आहे, तुमचं कर्ज माफ केलेलं नाही. सरकारने कशा पद्धतीने तुमचा जशी पद्धत असेल अशा पद्धतीने कर्ज माफ करावं. तेव्हा माफ होत होतो का नाही हे आमचा जन्मच नव्हता. वयच आमचं 40 वर्ष. आम्हाला आता एकदा माफ झालं फक्त मागे उद्धव ठाकरे साहेबाच्या काळात आणि देवेंद्र फडणवीसच्या काळात, दोघांच्या काळात. आजच्या सरकारला तुम्ही त्या पद्धतीने कर्ज माफ करण्यासाठी मागणी करणार आहात? हाँ, आमचं कर्ज माफ करा म्हणून अशी मागणी करणार आहे. बैलों का बाजार तो शुरू है। बैल के बाजार में किसान यहाँ पर बैल तो लेकर आ रहे हैं, लेकिन आपके कारोबार पर, आप जो सिंग बनाते हैं, आपके कारोबार पर किस तरह का असर यहाँ पर गिरा? मला महत्त्वाचा मुद्दा झाला सर की कमीत कमी 15 दिवस झाला मला कामच लागलं. आणि मी खेड्यापाड्याला जर गेलो तर शेतकरी काय म्हणू लागले की बाबा ढोराची विक्री बंद आहे. आता समजा झालेले ढोरं त्यांच्या मी शिंगा कसे करावा, त्या बैलावरती कसा खर्च करावा. आज 15 दिवसापासून मला सर काम नाही. आज 15 दिवसापासून आता मला घरदार काहीच नाही. मी लई गरीब परिस्थितीला आहे
और टोटल व्यापारीला माझी कहाणी माहित आहे की मी किती गरीब आहे. तर आता मला काम नाही, माझे लेकरं बाळा उपाशी मरायला लागले. आता कामाला आल्या परी व्यापारी म्हणते बा आमचा पहिलंच ठिकाणा लागाना. मग सरकारला मग येत म्हणणं आहे की बाबा मला कुठंतरी काम लागावं, मला कुठंतरी सर्व्हिस लागावा. आता हे माझ्या 7 पिढीचं काम आहे. माझे आजी पणजे बैलाचे शिंगा करायचे, खुरं करायचे, गावोगाव जायचे. आता मी गावगाव समजा फिरणं बंद केले. आता बाजारात चालू झाले म्हणून तुम्ही बाजारात होते. आता बाजारात बघा महत्वाचा मुद्दा म्हणलं की ढोरच येईना, मला काम लागाना. मी काय करू, माझ्या लेकर बाळाला कसं सांभाळू. काय मागणी आहे सरकारची? सरकारची मग हेच मागणी की बाबा हे काम बंद झालं, सरकारनं मला कुठंतरी नोकरी लावावं.